तर तुम्हाला फक्त पहिले स्ट्रक्चर बघून घ्यायचा प्रोग्रामचा कसा असतो. डॉट मॉडेल स्मॉल डॉट स्टॅक नंबर 1 व्हेरिएबल डिक्लेअर यूज केला, नंबर 2 साठी दुसरा व्हेरिएबल यूज केला, तिसरा यूज केला व्हेरिएबल सम. हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेश मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आपण 4th युनिट सुरू केलेलं आहे, असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग, ALP, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतो ALP. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोग्रामिंग बघणार आहोत, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, दोन्ही पण आपण कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ऑफ 8 बीट अँड 16 बीट BCDचे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण आज 2 टॉपिक कव्हर करणार आहोत. लेक्चर नंबर 1 आहे MSBTचे प्रॉपर नोट्स मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. मायक्रो प्रोसेसिंगचे सर्व युनिट्स कंप्लीट झालेले आहेत. हा आणि पुढचा 5वा युनिट लास्ट युनिट आहेत. ओके, तर आपण आज बघून घेऊया की प्रोग्राम कसा लिहायचा आहे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचा 8 अँड 16 बीट ऑफ BCD साठी. आणि यांचे मी सेपरेट प्रोग्राम पण तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे. परत स्ट्रक्चर कसा असतो असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंगचा तो पण आपण बघून घेऊया. तर पहिल्यांदा आपण बघून घेऊया की सिलेबसमध्ये काय विचारलंय. त्यांनी सिलेबसमध्ये सांगितलं आहे मॉडेल ऑफ 8086 असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. म्हणजेच तुम्हाला इथं इन शॉर्ट स्ट्रक्चर लिहायचं आहे की स्ट्रक्चर कसा असतो 8086च्या ALP म्हणजेच असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामचा. ओके, आणि त्याचप्रमाणे अरिथमॅटिक ऑपरेशन बघा, प्रोग्रॅमिंग कुणाकुणाची करायची आहे तर या सर्वांची तुम्हाला प्रोग्रॅमिंग करायची आहे. तर अरिथमॅटिक ऑपरेशन ऑन हेक्साडेसिमल अँड BCD नंबर, हेक्साडेसिमल नंबर बाईटमध्ये और 16 बीटमध्ये करायचं आहे ते आपल्याला. तर ते आपण बघून घेऊया की आपल्याला कसे करायचे आहे ते. हेक्साडेसिमल नंबर हा 16 नंबर असतो, तरी पण आपण 8 बीट नंबर पण आपण बघून घेऊ. ओके, तर जास्त टाइमपास नाही करत, मी मेन कॉन्टेंटला सुरुवात करतो. बघा, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे फ्रेंड्स, तर तुम्हाला फक्त पहिले स्ट्रक्चर बघून घ्यायचा प्रोग्रामचा कसा असतो. डॉट मॉडेल स्मॉल डॉट स्टॅक 100H. तर फ्रेंड्स, आपण कधी पण प्रोग्राम सुरुवात करतो तर हेडर फाईल देतो. तर 8086 मायक्रोप्रोसेसरचे डॉट मॉडेल स्मॉल आणि डॉट स्टॅक 100H हा त्यांचा हेडर फाईल आहे. तर ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. अशी C++ मध्ये इन्क्लूड डॉट stdioh तुम्ही यूज करतो त्याचप्रमाणे ही त्याची हेडर फाईल आहे. ओके, तर त्याच्या खाली या आणि डॉट डेटा पण तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे की तुम्हाला कोणता डेटा तुम्ही यूज करणार आहात. ज्याप्रमाणे आपण C++ मध्ये इंट A, इंट B, स्ट्रिंग A, स्ट्रिंग B, पण इथे तसं न लिहिता कोणत्या टाईपमध्ये लिहायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे पुढे. पण हा तुमचा जनरल स्ट्रक्चरचा तिसरा पार्ट आहे डेटा. नंतर मग कोड आणि कोडला स्टार्ट. हा सर्वांकडे फ्रेंड कॉमन राहणार आहे की जो तुमचा सर्व डेटा आहे तो AX मध्ये जाईल आणि AX नंतर तो DS मध्ये जाईल. तर हे तुमचं कॉमन पार्ट राहणार आहे फ्रेंड्स की जो डेटा असेल तो जाणार आहे AX मध्ये आणि हा AX जाणार आहे DS मध्ये. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुमचं इथं एक्झिक्युटेबल इन्स्ट्रक्शन म्हणजे जे इन्स्ट्रक्शन तुम्ही इथं यूज करणार आहात ना ते इथे इन्स्ट्रक्शन तुमच्या प्रोग्रामचे यूज होणार आहेत. ओके, तर बघा, मूव्ह करा AH ला 4CH इंटमध्ये 21H आणि एंड करा स्टार्टला. जो तुम्ही हा स्टार्ट केलेला आहे तो इथे एंड करायचा आहे. आणि हे जो गोष्ट आहेत ना हे मेन हे तुम्हाला ॲज इट इज लर्न करायचे, ते सर्वांकडे तुम्ही यूज करणार आहात. ओके, तर हे तुम्हाला समजलेलं असेल की हे सर्व तुम्ही काय करणार फ्रेंड्स इथे यूज करणार आहात, म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके, हा तुमचा झाला स्ट्रक्चर. तर आता या स्ट्रक्चरवरून प्रोग्राम कसं लिहायचं फ्रेंड्स ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. ॲडिशनचे प्रोग्राम, नंतर सबस्ट्रॅक्शनचे बघूया. मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे प्रोग्राम घेऊन. प्रोग्राम बघण्या अगोदर फ्रेंड्स तुम्ही जर व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, नाहीतर तुम्हाला असे पुढचे व्हिडिओ भेटणार नाही. मी करणारच नाही, तुम्हाला भेटणारच नाही. ओके, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. आणि मेन म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन हा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन हा, तिकडनं नोट्स घ्या. मी जे नोट्स तुम्हाला इथे शिकवते तेच तुम्हाला तिथे नोट्स दिले जाणार आहेत, पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अपडेट दिला जाईल. ओके, तर बघूया आपण कोड कोणता आहे ते.
फ्रेंड्स, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मला सबस्क्रायबर्सची खूप गरज आहे. तुम्ही मोटिवेट कराल, मग मी तुम्हाला असे कॉन्टेंटचे व्हिडिओ घेऊन येईन. ओके, तर बघा, राईट ALP म्हणजेच असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग टू ॲड 8 बीट नंबर्स. म्हणजेच ॲड करायचे आहेत 8 बीट नंबरसाठी. 16 बीट नंबर म्हणजेच हेक्साडेसिमल नंबर. पण आपण पहिल्यांदा बघून घेऊया की 8 बीट नंबर कसे ॲड केले जातात ALP मध्ये. तर बघा, हा तर तुमच्याकडे हेडर फाईल आहे. डॉट मॉडेल स्मॉल डॉट स्टॅक 100H ही तुमची झाली हेडर फाईल, सर्वांकडे कॉमन आहे. डॉट डेटा म्हणजेच ते तुमचा काय होणार आहे, ॲक्च्युअल डेटा होणार आहे. ओके, तर बघा, फर्स्ट 8 बीट नंबर, सेकंड 8 बीट नंबर हे तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. मी जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी दिलाय. एक्झामला हे तुम्ही लिहू नका. आणि जेव्हा तुमचं एक्झाम येईल तेव्हा तुम्हाला काय करायचं बघा, नंबर 1, नंबर 2, num1, num1, num2 हे तुमचे काय आहेत फ्रेंड्स, तर हे तुमचे व्हेरिएबल आहेत. आणि डेटा टाईप आपण इथे लिहितो, पण हा डेटा टाईप म्हणजेच DB म्हणजेच डिफाईन बाईट. डिफाईन बाईट. बाईट का यूज केलाय फ्रेंड्स, कारण की 8 बीट नंबर आहे म्हणून. ओके, आणि जर इथे 16 बीट नंबर असते तर DW यूज केलं असतं. DW यूज केलं असतं, पण इथे दोनच नंबर बघा, 2 आणि 5, 2 डिजिट नंबर, 1 आणि 5 2 डिजिट नंबर आहेत, म्हणून आपण यूज केला डिफाईन बाईट. डिफाईन बाईट. ओके, एक नंबर 1 व्हेरिएबल डिक्लेअर यूज केला, नंबर 2 साठी दुसरा व्हेरिएबल यूज केला, तिसरा यूज केला व्हेरिएबल सम. म्हणजेच जो काही सम असेल, म्हणजे दोघांची सम असेल, जो रिझल्ट असेल माझा फायनल, तो जाईल या सम मध्ये. ओके, कोडला स्टार्ट केला, कोड डॉट कोड आणि स्टार्ट केला. आता हा सर्वांकडे कॉमन आहे की जेवढा तुमचा डेटा आहे, ॲड्रेट डेटा म्हणजे हा डेटा, पूर्ण डेटा हा, ओके, तो कशात घाला तुम्ही, AX मध्ये द्या. मूव्ह करा, बघा, मूव्ह AX मध्ये ॲड्रेट डेटा. जो तुमचा हा सर्व डेटा आहे, ॲड्रेट म्हणजेच सर्व डेटा आहे, तो AX मध्ये जाऊ दे. आणि जो AX मधला कंटेंट मूव्ह करा DS मध्ये AX चा कंटेंट, म्हणजे जो AX मध्ये आहे तो मूव्ह करायचा आहे DS मध्ये. हा सर्वांकडे कॉमन असतो फ्रेंड्स, कुठे पण जा तुम्हाला प्रोग्राम मध्ये हा मिळणारच आहे, तर लक्षात ठेवायची तुमचं काम आहे. ओके, आता बघा, मी काय केला, मूव्ह केला AL मध्ये नंबर 1. समजून घ्या फ्रेंड्स काय करायचं आपल्याला. समजा हा AL आहे, बरोबर आहे, तर AL मध्ये काय जाणार आहे, पहिला माझा नंबर 1, हा तुमचा गेला नंबर 1. ओके, नंबर 1 गेला. मग नंतर काय होणार आहे फ्रेंड्स, बघा, नंबर 2 आणि AL ची काय करा, ऍडिशन करा. ऍड AL नंबर 2. AL मध्ये काय आहे, माझा नंबर 1 आहे, बरोबर आहे, नंबर 1 आहे. सो नंबर 1 ची आणि नंबर 2 ची ऍडिशन होणार आहे. नंबर 2 मध्ये काय आहे, 15 आहे. नंबर AL मध्ये काय, नंबर 1. नंबर 1 काय आहे आपला, 25. तर 25 आणि 35 ची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. आणि जो काय ऍडिशन होईल तो फायनली स्टोअर कुठं होणार आहे, तर AL मध्ये होणार. तुम्ही बोलाल कसं काय सर, तर आपण बघितलेले आहात की इन्स्ट्रक्शन मध्ये जो काय तुमचं म्हणजे परफॉर्म करता तुम्ही ऑपरेशन, तो डेस्टिनेशन मध्ये स्टोअर होतो, राईट. मग इथं डेस्टिनेशन काय आहे, लाईन मध्ये AL आहे, तर AL मध्ये तो काय होणार आहे, या AL मध्ये स्टोअर होणार आहे. आणि जो हे AL मधला कंटेंट आहे तो मूव्ह केला मी सम मध्ये, कारण मला फायनल रिझल्ट हा मला इथे पाहिजे, म्हणून मी काय केला, मूव्ह सम मध्ये. आणि हा ॲज इट इज तुमच्या स्ट्रक्चरनुसार सेम राहील. आय होप तुम्हाला समजलेला असेल की मी कुठून काय केलं ते. तर मी तुम्हाला तरी पण परत एकदा सांगतो, बघा, सारखं सांगणार नाही, फक्त या एका एक्झाम्पल मी सांगितलं की तुम्हाला समजून जाईल. समजा हा कंटेन आहे, मी घेतला AL. ओके, हा AL इथे आहे, बरोबर. त्यामध्ये काय केला, नंबर 1 म्हणजे हा नंबर NUM1 इथे गेला, इथे 1 गेला. ओके, मग ह्या नंबर 1 सोबत माझा नंबर 2 काय करणार आहे, ऍड होणार आहे. ओके, ऍडिशन होईल आणि जो रिझल्ट असेल तो जाईल सम मध्ये. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या, ॲज इट इज नोट्स मध्ये लिहून घ्या. हाच तुम्हाला 4 मार्कासाठी एक्झामला विचारला जाईल. ओके, तर तुम्हाला असंच क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. पुढचा बघून घेऊया. तर आहे 16 बीट. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण की हेक्साडेसिमल नंबर 16 बीट नंबर आहे. 16 बीट नंबरचा तुम्हाला ॲज इट इज डन करायचं आहे. बघा, सेम हेडर फाईल दिली आपण, फक्त चेंज बघा काय करायचं आहे.
नंबर 1 व्हेरिएबल घेतला, नंबर 2 व्हेरिएबल घेतला. सम मध्ये आपण काय स्टोअर करणार आहोत, रिझल्ट स्टोअर करणार आहोत, पण तो असणार आहे DW म्हणजेच वर्ड मध्ये असणार आहे. आपला जो काही रिझल्ट असेल तो वर्ड मध्ये असणार आहे. बघा 1 2 3 4 1 1 1 1 हे 4 नंबर डिजिट आहे फ्रेंड्स. म्हणजेच हा 16 बीट नंबर आहे आणि 16 बीट नंबर हा नेहमी वर्ड मध्ये स्टोअर केला जातो, म्हणून आपण दिलेला आहे DW. डायरेक्टिव्ह मध्ये आपण बघितलं होतं की 16 बीट नंबर हा DW मध्ये स्टोअर केला जातो, डिफाईन वर्ड मध्ये स्टोअर केला जातो, म्हणून इथं DW आणि DW यूज केलेला आहे. आणि जो तुमचा सम मध्ये तुमचा काय जाणार आहे, रिझल्ट जाणार आहे. ओके, कोडला सुरुवात केली, स्टार्ट केला, हा डेटा पण सेम आला, ॲज इट इज होतं तसं, फक्त चेंज बा काय करायचं आहे. मी इथे AX घेतलाय फ्रेंड्स, कारण की तुम्हाला मी खूप टाइम वेळेला बोललोय की जो AX असतो त्याचे 2 पार्ट असतात. एक असतो AL आणि दुसरा असतो AH. हा असतो 16 बीटचा आणि हा असतो 8 बीट आणि हा असतो 8 बीट. समजला? मग आपल्याला नंबर कुठला आहे, 16 बीट नंबर आपण यूज करतोय, राईट. म्हणून मी इथं काय केला, AX मध्ये नंबर 1ला टाकला आणि ऍडिशन पण AX सोबतच केली नंबर 2 ची. आणि मग नंतर जो काही AX मधला कंटेंट होता तो गेला सम मध्ये आणि बाकी ॲज इट इज सेम. काय डाऊट आहे इथे? हा क्वेश्चन खूप म्हणजे असा आपण पाठीमागं केला ना त्याचप्रमाणे इथे पण आपण तोच केलेला आहे फ्रेंड्स. हे पण मी सांगतो बघा कसा करायचा आहे. बघा, हा तुमचा AX आहे, समजा हा तुमचा AX आहे, त्यामध्ये गेला नंबर 1. ओके, नंबर 1 गेला, बघा गेला नंबर 1, बघा इथं नंबर 1 गेला. आता पुढे मला ऍडिशन करायचं आहे नंबर 2 सोबत. ओके, नंबर 2 सोबत माझी काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे फ्रेंड्स. सो ऍडिशन केल्यानंतर जो काय तुमचा 1 2 3 4 प्लस 1 1 1 1 याचं ऍडिशन होईल आणि जो काही रिझल्ट येईल तो जाईल तुमच्या AX मध्ये. या लाईनीला पहिले AX मध्ये जाईल आणि मग आपण आपला रिझल्ट कशामध्ये पाहिजे, या सम मध्ये पाहिजे. मग मी AX मधला कंटेंट सम मध्ये मूव्ह केला. बस इतकंच तुम्हाला करायचंय. एक्झामला हा क्वेश्चन विचारला तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नोट्स मध्ये लिहा, नोट्स कम्प्लीट करा. ओके, नंतर आपण पुढचा पण क्वेश्चन बघून घेऊया. पण त्या अगोदर तुम्हाला हे 2 क्वेश्चन समजले असतील तर एक कमेंट करा की सर थँक्यू, या फिर फक्त मला छोटासा हार्ट टाका, मी त्यामध्ये खूप समाधान मानून घेईन. आय होप तुम्हाला समजलेलं असेल इथपर्यंत. तिसरा बघूया, ह्याच्यामधलाच BCD काय असतो बघा, राईट. ALP टू 8 बीट नंबर ऑफ BCD आणि 16 बीट नंबर ऑफ BCD. एक स्मॉल चेंज आहेत फक्त तितकं. ऍडिशन मध्ये बघा, पुढचा बघा काय आहे, राईट. ALP ऑफ 2 8 बीट BCD नंबर. आपण ऍडिशन ऑफ 2 8 बीट नंबर बघितलात, पण BCD मध्ये नंबरची ऍडिशन कशी केली जाते 8 बीट मध्ये ते पण बघून घेऊया. ऍडिशनचे 4 प्रोग्राम, सबस्ट्रॅक्शनचे 4, मल्टिप्लिकेशनचे 4, डिव्हिजनचे 4, असे आपला टोटल 16 प्रोग्राम अरिथमेटिक इन्स्ट्रक्शनचे करायचे आहेत. ओके, तर बघा हा तुमचा सेम झाला हेडर फाईल. डेटामध्ये तुम्ही काय केलात, डिक्लेअर केलं की कोणकोणता डेटा आहे तो. म्हणजेच नंबर 1 मध्ये आपण व्हेरिएबल घेतला num1 आणि num2. DB का घेतलाय, कारण 8 बीटचा नंबर आपण इथे यूज केलेला आहे म्हणून इथे घेतलात 25H आणि 38H. फर्स्ट 8 बीट BCD नंबर, सेकंड 8 बीट BCD नंबर. हे तुम्हाला लिहायची गरज नाही आहे फ्रेंड्स. ओके, तर 25 आणि 38 काय आहेत, नंबर्स आहेत, नंबर 1 आणि नंबर 2. DB का घेतला आपण, कारण की बाईट्समध्ये आहेत. त्याचप्रमाणे सेम आपण इथपर्यंत सेम प्रोसेस केली. ओके, आता काय केलं बघा, नंबर 1 हा गेला AL मध्ये. AX मध्ये का नाही गेला फ्रेंड्स, कारण की हा 8 बीट नंबर आहे म्हणून. जर 16 बीट नंबर असता तर इथं AX असतं, पण इथं काय आहे, AL आहे. नोट डाऊन करून घ्या. ओके, सो नंबर 1 गेला AL मध्ये. ओके, नंबर 2 ची ऍडिशन होणार आहे, बघा मी ऍड यूज केलाय. ऍडिशन होणार आहे AL मधला जो काही नंबर 1 असेल तो. बघा नंबर 1 गेला AL मध्ये, बरोबर आहे. आणि जो नंबर 2 आणि नंबर 1 ची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे.
पण आपल्याला काय सांगितलंय, 8 बीट BCD नंबर सांगितलेला आहे फ्रेंड्स. ओके, तो BCD फ्रेंड्सचा अर्थ काय होतो इथे, की आपल्याला DAA इन्स्ट्रक्शन यूज करावी लागणार आहे. बघा ही DAA, डी म्हणजेच काय, डेसिमल ॲडजेक्ट ॲक्युम्युलेटर. ही आपण इन्स्ट्रक्शन यूज केली होती कधी, जेव्हा आपण इन्स्ट्रक्शन सेट ऑफ इन्स्ट्रक्शन बघत होतो तेव्हा. जर तुम्ही 3rd युनिटचे व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्हाला DDA म्हणजे काय असतो तो समजणार नाही आहे. तर इथे DDA यूज आपण केलात आणि जो आता रिझल्ट आपला AL मध्ये होता तो रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये जाणारा तो आपण इथं घेतलेला आहे. आणि हा तुमचा सर्वीकडे सेम असतो, राईट ना. हा इथं तुम्ही काही चेंज करत नाही, मी सांगायची गरज नाही. एंड स्टार्ट, बघा इथून स्टार्ट केला कोड, हा इथे एंड केला कोड. ओके, समजलं. आता जर इथे 16 बीट असेल ना फ्रेंड्स, तर फक्त फरक बघा काय होणार आहे ते. तर बघा 16 बीटमध्ये फ्रेंड्स काय फरक झालेला आहे, फक्त ते लक्षात ठेवायचं तुम्हाला इथे. हा बघा, DW का घेतला फ्रेंड्स, कारण की 16 बीट नंबर आहे आणि 16 बीट नंबर हा DW मध्ये आपण काय करतो, लोड करतो. DWचा डेटा टाईप आहे, डिफाईन वर्डचा डेटा टाईप आहे. म्हणजे समजा 1 2 3 4 हे 4 डिजिट इथं यूज केले, तर पण 4 यूज केलेत म्हणून DW. ओके, नंबर 1, नंबर 2 आणि रिझल्ट हे 3 काय घेतले, व्हेरिएबल घेतले आणि त्याला इथं डिक्लेअर केलेला आहे. ओके, ॲज इट इज इथपर्यंत सेम. आता बघा फ्रेंड्स, इथे एक ट्विस्ट आहे लोअर बाईटचा अप्पर बाईटचा. हा समजा हे 1 2 3 4 आहे, तर हा आहे तुमचा लोअर बाईट आणि हा आहे अप्पर बाईट. तर आपल्याला पहिले लोअर बाईटची आपल्याला BCD काढावं लागेल, नंतर मग अप्पर बाईटचा BCD काढावा लागेल. समजलं तुम्हाला कुठला काय करायचा आहे तो, तर तोच आपण बघणार आहोत. बघा फ्रेंड्स, इथे काय बघा, AL मध्ये आपण मूव्ह केलाय. 16 असून पण AL मध्ये मूव्ह करतोय, कारण की आपल्याला काय पाहिजे, पहिलाच पाहिजे लोअर बाईट. ओके, आणि नंतर पण लोअर बाईट मध्ये आपण नंबर टाकेला. पण इथे आपण काय यूज केलाय, बाईट पॉइंटर टू द नंबर 1, बाईट पॉइंटर टू नंबर 2. म्हणजेच की काय, समजा इथं 1 2 3 आणि इथं 4 आहे, बरोबर आहे, आणि इथं 1 1 1 1 1 आहे. ओके, 1 आहे, बरोबर आहे. मग जो लोअर नंबर आहेत ना, त्यांना पहिले तो टार्गेट करणार आहे फ्रेंड्स. ओके, म्हणून आपण काय घेतलाय, BCD नंबर आहे. तर हे बाईट पॉइंटर जे इथं आपण यूज केलेले आहे ते तुम्हाला इथे यूज करायचे. बघा, हे बाईट पॉइंटर आणि हा बाईट पॉइंटर नंबर 1ला आणि नंबर 2ला, आणि त्याच्या खाली नंतर DAA इन्स्ट्रक्शन यूज करायचे. नंतर मग सेम फक्त बाईट पॉइंटरच्या रिझल्टमध्ये तुम्हाला रिझल्ट स्टोअर करायचा आहे. सेम अप्पर बाईटसाठी पण इथं सेम करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी एक लाईन दिली ना, तुम्ही लाईन द्यायला विसरू नका. म्हणजे लाईन म्हणजे हा जस्ट तुम्ही खालती ॲडजस्ट करा. ओके, माझी जागा पुरली नाही म्हणून मी या साईडला घेते. बघा, मूव्ह AL मध्ये करायचं आहे. काय AL मध्ये मूव्ह करायचं आहे फ्रेंड्स, तर बाईट पॉइंटरचा जो नंबर 1 त्याच्यामध्ये 1 ॲड करून बाईट पॉइंटरच्या नंबरमध्ये +1 ॲड करून, म्हणजेच हा एक पॉइंटर समजा 1 2 3 आणि 4 आहे, हा एक आहे, ह्याच्यामध्ये 1 ॲड केला ना फ्रेंड्स, तर तो हा काउंट करेल. ओके, म्हणजे या पोझिशनला येईल तो. मग या नंबरची आणि या नंबरची काय करायची, तुम्हाला ADC केलाय. ओके, ॲड नाही केला, ॲड विथ कॅरी केलाय. ओके, म्हणून इथं कॅरी पण एक ॲड झालेला आहे फ्रेंड्स. ओके, नंतर फायनली आपण DDA परफॉर्म केला. त्याचप्रमाणे सेम रिझल्टमध्ये फक्त रिझल्टमध्ये 1 करून ALचा रिझल्ट स्टोअर केला ॲज इट इज, हा सेम. ओके, फक्त इतकं तुम्हाला डोका लावायची गरज नाही आहे, तुम्ही जास्त विचार करताय, पण तुम्हाला फक्त काय करायचं आहे बघा फ्रेंड्स, की द बाईट पॉइंटर नंबर 1, बाईट पॉइंटर नंबर 2. AL मध्ये पण फक्त बाईट पॉइंटर BYTE यूज करायचं आहे, आणि इथे फक्त बाईट पॉइंटर नंबर 1ला फक्त 1 प्लस करायचं आहे, 2ला पण 1 करायचं आहे, आणि फक्त इथे ADC यूज करायचं आहे, ॲड विथ कॅरी. ओके, हा तुमचा आहे ALP2 16 बीट BCD नंबर. एकदम ॲक्युरेट प्रोग्राम आहे, लिहून घ्या नोट्समध्ये आणि लर्न करायला सुरुवात करा. ओके, आता आपण पुढचा बघूया सबस्ट्रॅक्शनसाठी.
सबस्ट्रॅक्शन बघा कसा करायचा आहे. 8 बीट नंबरचा 2 8 बीट नंबर असतील, ॲडिशन बघितलात, सबस्ट्रॅक्शन पण बघून हे कसा असतो ते सेम करायचं आहे. हा तुमचा ॲज इट इज जो तुमची हेडर फाईल असेल डॉट मॉडेल स्मॉल डॉट स्टॅक 100H हा तुमचा सेम राहील आणि त्याच्या खालती येईल तुमचा डेटाचा डिक्लेरेशन. नंबर 1 आणि नंबर 2 म्हणजे num1 आणि num2 हे तुम्ही व्हेरिएबल घेतलात, 3 व्हेरिएबल घेतले तर num1 num2 आणि रिझल्ट. num1 मध्ये काय आहे तर DB मधून स्टोअर केला 25H का, कारण की 8 बीट नंबर आहे म्हणून आपण DB यूज केलाय. जर इथं 4 डिजिट असते तर आपण DW यूज केला असता. DB यूज करतोय कारण की आपण इथं 2 बीट यूज करत आहोत, 8 बीट नंबर यूज करत आहोत म्हणून, बरोबर आहे. रिझल्ट स्टोअर होणाऱ्यांची दोघांची जी ॲडिशन होईल ती पण 8 बीटच येणार आहे म्हणून हा DB मध्ये स्टोअर होईल. ओके, कोडला सुरुवात केली, स्टार्ट केला, मूव्ह केला सर्व डेटा AX मध्ये आणि AX चा डेटा मूव्ह झाला DS मध्ये, बरोबर आहे. हा तो सर्वीकडे सेम असतो बघा. सेम इथे केला मी, मूव्ह केला AL मध्ये. काय मूव्ह केला AL मध्ये num1. AL मध्ये काय केला फ्रेंड्स, कारण की 8 बीट नंबर आहे, सांगितलंय मागचपासून 8 बीट नंबर आहे म्हणून तो num1 कुठे गेला AL मध्ये गेला, बरोबर आहे. आणि सबस्ट्रॅक्शन केला AL आणि num2 सोबत. AL मध्ये काय आहे num1 आहे म्हणजे num1 आणि num2 चा काय झाला सबस्ट्रॅक्शन झाला, बरोबर आहे. कारण बघा सबस्ट्रॅक्शन AL मध्ये काय आहे num1 आहे. बघा इथं मूव्ह केला मी AL मध्ये num1 ला, म्हणजे तुमचा रिझल्ट आहे तो कुठं मूव्ह झाला फ्रेंड्स, तर रिझल्ट मूव्ह झाला रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल, म्हणजे इथे तो तुमचा रिझल्ट मूव्ह झाला. ओके, आणि हा तुमचा कॉमन थिंग आहे सर्वीकडे ती. ओके, हा सर्वीकडे काय असतो कॉमन असतो, राईट ना. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायची गोष्ट आहे, बरोबर आहे. 8 बीट सबस्ट्रॅक्शन झाला. 16 बीटचा बघून घेऊया. सेम ॲज इट इज 16 बीटचा पण सेम आहे बघा. पहिले हेडर फाईल वगैरे टाकलात, नंतर बघा इथे काय चेंज केलं, DW यूज केलं का, खरं 16 बीट नंबर आहे बघा. फर्स्ट 16 बीट नंबर, सेकंड 16 बीट नंबर आणि रिझल्टसाठी आपण इथे व्हेरिएबल यूज केलेले आहेत, बरोबर आहे. तर व्हेरिएबल स्टोअर रिझल्टला स्टोअर करण्यासाठी रिझल्ट नावाचा व्हेरिएबल num1 num2 एखाद्या तुमचे व्हेरिएबल डिक्लेअर केलं DW डिफाईन वर्ड, कारण हे वर्ड आहेत म्हणून 1 2 3 4, बरोबर आहे. आता बघा ना सबस्ट्रॅक्ट कसा करायचा. सबस्ट्रॅक्टला पण सेम इथे ॲज इट इज कोड लिहा, स्टार्ट करा, मूव्ह AX डेटा ॲड्रेट AX मूव्ह ॲड्रेट डेटा करा, म्हणजे हा जेवढा डेटा आहे तो AX मध्ये जाईल. आणि नंबर 1 ला AX मध्ये मूव्ह करा आणि सबस्ट्रॅक्शन करा AX आणि num2 ची, बरोबर आहे. आणि जो रिझल्ट असेल फायनल तो रिझल्ट तुमचा कुठं मूव्ह होणार आहे, रिझल्ट तो मूव्ह होणार आहे AX मधले रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये मूव्ह होणार आहे. इतकंच करायचं आहे 16 बीट नंबरला पण. ओके, आता बघा पुढे काय आहे, तर पुढे आपल्याला बघायचे त्यांची सर्वांचे BCD कसा करतात. ओके, तर BCD करण्या अगोदर फ्रेंड्स एक लाईक तर झाला पाहिजे व्हिडिओसाठी, कारण की खूप मेहनत केली आहे मी व्हिडिओसाठी बनवण्यासाठी, प्रत्येक कोड काढण्यासाठी. ओके, तर कोड खूप इम्पॉर्टंट आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स. कमेंट टाका की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, तरी मी अजून तुमच्यासाठी अशी व्हिडिओ घेऊन येईन. ओके, तर पुढे बघा की राईट ALP means arithmetic logic program to subtract 2 8 बीट BCD. सेम करायचं आहे जसं आपण 8 बीटला करतो तसं, फक्त इथे BCD नंबर आणि BCD नंबर आपण घेतलेला आहे, हे तुम्हाला लिहायचं नाही आहे. जसं आपण कमेंट देतो C++ मध्ये त्याचप्रमाणे हे कमेंट असतात. ओके, आता बघा इथपर्यंत लिहिला तुम्हाला जो कॉमन होता हा, ह्यापर्यंत तुम्हाला सांगायची गरज नाही कारण हे सर्व सेम आहे, बरोबर आहे. आता बघा इथे काय केलं त्यांनी, num1 सबस्ट्रॅक्शन आपण नॉर्मल सबस्ट्रॅक्शन केला, मूव्ह केला नंबर 1 ला AL मध्ये आणि सबस्ट्रॅक्शन केला num2 मध्ये आणि AL मध्ये. तर AL का यूज केला फ्रेंड्स, कारण 8 बीट नंबर आहे म्हणून, बरोबर आहे. आणि नंतर आपण जर तुम्हाला BCD करायचं असेल तर आपला DAS कोणता यूज करायला लागतो, DAS म्हणजेच डेसिमल ॲडजस्ट आफ्टर सबस्ट्रॅक्शन. DAS इन्स्ट्रक्शन काय असते हे आपण इन्स्ट्रक्शनच्या सेटमध्ये बघितलेलं आहे. तर इन्स्ट्रक्शन सेट यूज करायची आहे आणि मूव्ह करायचं आहे रिझल्टमध्ये, जो तुमचा रिझल्ट असेल AL मध्ये. ओके, कारण आपल्याला माहिती आहे कोणता पण रिझल्ट मूव्ह होतो डेस्टिनेशन टू सोर्स पासून, बरोबर ना. मग तसंच इथे झालेलं, फक्त इतकं लक्षात ठेवा आणि हे गोष्ट सर्व कॉमन आहे, बरोबर आहे. पुढचा बघून घ्या 16 बीट नंबरला. इकडं फक्त थोडासा चेंज आहे बघा. हा तर इव्हनली सर्वांकडे कॉमनच आहे बघा, हा सर्वांकडे कॉमन आहे, बरोबर आहे. सांगायची तुम्हाला गरजच नाही की इथं
DW का घेतला, इथं DW का घेतला, हा रिझल्ट का घेतला, हे सर्व व्हेरिएबल तुम्हाला परत परत सांगायची गरज नाही, पण तुम्हाला समजलं असेल. फक्त बघा इथे आपण काय केलं होतं, जेव्हा ऍडिशन करत होतो तेव्हा पण आपण काय करत होतो की बाईट पॉइंटर यूज करत होतो, बरोबर ना. बाईट पॉइंटर, इथे पण बाईट पॉइंटर यूज करायचा आहे, मूव्ह करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, आणि इकडं DAS नावाची इन्स्ट्रक्शन यूज करायचे बाईट पॉइंटर नंबर 1 ला आणि बाईट पॉइंटर नंबर 2 ला. समजा का बाईट पॉइंटर यूज करतो मी सांगितलं तुम्हाला मग, समजा 45 आणि 67 आहे, तर हा नंबर मला घ्यायचा असेल तर हा बाईट पॉइंटर लोअर नंबर, आणि जर हायर नंबर घेत असेल तर त्याला +1 करावा लागतो, बरोबर आहे. मग +1 करण्यासाठी बघा मी इथे काय केलं, अप्पर बाईट दिलाय बघा मी, अप्पर बाईट, आणि हा तुमचा लोअर बाईट होता. रिझल्ट पण मूव्ह केला मी लोअर बाईट मध्येच, रिझल्ट मूव्ह केला, बरोबर आहे. आता बघा अप्पर बाईट करण्यासाठी मूव्ह केला एल मध्ये बाईट पॉइंटर नंबर 1 आणि बाईट पॉइंटर नंबर 2 +1 केला, लक्षात ठेवा. आणि तर कोणती इन्स्ट्रक्शन यूज केले, सबस्ट्रॅक्शन ना यूज केलं आपण, इन्स्ट्रक्शन यूज केले SBB, सबस्ट्रॅक्टेड विथ बॉरो. सो इथं बॉरो पण ऍड झालेला आहे, आणि DAS इन्स्ट्रक्शन कॉमन राहील जी आपण यूज केली होती ती इन्स्ट्रक्शन सेटमध्ये. म्हणून मी बोलवतो की इन्स्ट्रक्शन सेटची व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नाही बघितले असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, बघून घ्या फ्रेंड्स. ओके, आणि ॲट द एंड मूव्ह करा बाईट पॉइंटरच्या रिझल्ट +1 मध्ये जो AL असेल तो. इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, इतकं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या फ्रेंड्स, इतकंच तुम्हाला लिहायचं आहे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये. याच्यातला कोणताही क्वेश्चन 6 किंवा 4 मार्काला एक्झामला विचारला जाईल. ओके, मल्टिप्लिकेशन काय आहे, डिव्हिजन कसे काय यूज करायचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तोपर्यंत बाय बाय, आणि लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. मिळूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.